पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आयुष्यभर माणसानं कुठेही फिरावं पण त्याला मरण कोल्हापुरात यावं ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीची भावनिक परंपरा आहे। पण याच शाहू नगरीमध्ये आता मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा एक अतिशय लाजिरवाणा प्रकार समोर आलाय। गरिबांच्या अंत्यविधीसाठी असलेली हक्काची सरकारी लाकडं चक्क खासगी वखारीमध्ये विकून लाखो रुपयांचा डल्ला मारणारी महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची टोळी आता उघड झालेली आहे। स्टिंग ऑपरेशन करत त्या लाकूड चोरांची टोळी रंगेहात पकडली गेलेली आहे। या संदर्भातला हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। सरकारी लाकूड खासगीत विकणाऱ्या टोळी कार्यरत। स्टिंग ऑपरेशनद्वारे वखारीत लाकूड विकणाऱ्यांचा पर्दाफाश। महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश। शहराच्या रस्त्यालगतची पडलेली झाडं कापून ती पंचगंगा स्मशान घाटावर मोफत अंत्यविधीसाठी वापरली जातात। यासाठी महानगरपालिका ठेकेदाराला प्रति टन 2600 रुपये वाहतूक खर्च देते। पण भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी हात मिळवणी केली आहे। ही लाकडं स्मशानभूमीत नेण्याऐवजी थेट उजगाव येथील खासगी वखारीत प्रति टन 5600 रुपयांना परस्पर विकली गेली। म्हणजे महानगरपालिकेकडूनही पैसे लाटायचे आणि खासगी बाजारातही लाकूड विकून दुहेरी नफा कमवायचा असा धंदा सुरू होता। याची माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास यांना मिळताच त्यांनी या गोष्टीचा उलगडा करत महानगरपालिका अधिकाऱ्यांची पोलखोल केली आहे। अधिकाऱ्यांना झाड चोरीला गेल्याचा बनाव केला, मात्र नगरसेवक आदिल फरास यांनी झाड कोणत्या ठिकाणी आहे याचा थेट त्याच अधिकाऱ्याला पुरावाच दिलाय। मी त्यांना मला हे लाकूड आमच्या अधिकृत काट्यावर वजन काट्यावर न जाता उजगावकडे जाताना दिसल्यानंतर मी त्याचा पाठलाग केला आणि त्या ठिकाणी मला आढळून आलं की हे कुणीतरी खासगी हे लाकूड चोरून म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे का कोण आहे हे चोरून नेलंय। म्हणून मी त्या ठिकाणी गेलो, आमच्या अधिकारी व्याघ्रंब्यांना बोलवलं, त्यांना समजावून सांगितलं आणि त्याप्रमाणे काल त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय। घोटाळा पकडल्यावर महानगरपालिकाचे पर्यावरण प्रमुख आणि उद्यान अधीक्षक समीर व्यांघ्राबरे यांना तिथे बोलावण्यात आलं। प्रकरण अंगलट येणार हे दिसताच 2 दिवसांनी म्हणजेच 7 जुलैला व्यांघ्राबरे यांनी लाकूड चोरीची FIR दाखल केली। आम्हाला यातलं काही माहीतच नव्हतं असा कांगावा अधिकारी करतायत। वाहतूक करणे अपेक्षित होतं, तशी वाहतूक न करता तो लाकूड फाटा साधारणपणे 3 ते 4 दिवस तिथंच होता। या दरम्यान 5 तारखेला सकाळी तो लाकूड फाटा चोरीला गेल्याचं निदर्शनास आले। तो लाकूड फाटा नेमकं कुणी चोरलाय किंवा महापालिकेच्या मालमत्तेची कुणी चोरी केली आहे याचा तपास करण्याकरता आम्ही पोलीस स्टेशन शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे या बाबतीत चोरीचा तपास व्हावा म्हणून आम्ही गुन्हा नोंद केला। या भ्रष्टाचारावरून स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक आदिल फराज प्रचंड संतापले। त्यांनी थेट प्रशासनाला इशारा दिलाय की मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली नाही तर त्यांना खुर्ची सकट महानगरपालिकेच्या बाहेर फेकून देऊ असा इशाराही या ठिकाणी देण्यात आला। तसेच कोल्हापूरच्या वृक्षप्रेमींनीही यामागे एक मोठी संघटित टोळी असल्याचा संशय व्यक्त केलाय। पैसे कशात खायचे तंत्र सोडलेले लोक या महापालिकेत आल्यात असं निदर्शनात आलं। ह्या कॉन्ट्रॅक्टरला कोण प्रोटेक्ट करतोय, ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे नेमकं कोण आहे हे शोधावं लागेल। अरे मेलेल्या मड्याच्या टाळूचं लोणी खाणारे अवलाद आम्ही कोल्हापूरकरचं बघत राहिलो तर आम्हाला कोण माफ करणार। ही संस्था आमच्या 4-4 पिढ्याला आमच्या या संस्थेला सांभाळ। म्हणून माझी या अधिकाऱ्यांना काय विनंती होती की अशा चोऱ्या पकडणं गरजेचं आहे। मरणाला जे सरण लागते त्याचं देखील त्यात देखील पैसा मिळवला चाललेला आहे, त्या मरणाच्या राखतनं देखील पैसा मिळवला चाललेला आहे। आज कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक निवडून आलेले आहेत, या नगरसेवकांना देखील गुंडाळायचं काम या अधिकाऱ्यांकडून होत आहे। तर आम्हाला प्रश्न पडतोय की आम्ही सामान्य माणूस म्हणून एक कोल्हापूरकर म्हणून हे अधिकारी कायमस्वरूपी आम्हाला फसवतच आलेले आहेत। आता केवळ चोरीचा गुन्हा दाखल करून चालणार नाही तर महानगरपालिका आयुक्तांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। सरकारी लाकूड खासगी वखारीत विकल्याचा गंभीर आरोप स्टिंग ऑपरेशन मधून समोर आल्यानंतर आता या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करून थांबणार की दोषीवर कठोर प्रशासकीय कारवाई होणार याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागले। सुनील काटकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।